धडकन महाराष्ट्राची स्वाभिमानी धाकड मुलगी सई मंजरेकर, जोरदार टाळ्या. डोक्यावर हात घेऊन नमस्कार, कसे आहात? आपली सलामी द्यायची आहे. होऊन जाऊ द्या. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हे गाइस, वेलकम बॅक टू द अनदर व्हिडिओ. मित्रांनो, आजचा जो काय ब्लॉग येतो स्पेशली मोशीगावची प्रसिद्ध असणारी साईनाथ मित्रमंडळाची द हँडी उत्सव आज बघण्यासाठी आपण निघालेलो आहोत. चला एन्जॉय करूया द हँडीचा. चलो. यानंतर मुलं आणि त्याचे सहकारी आपल्याला विनंती आहे की तुम्ही आपण मंचावरती यायचंय. बल्लाळं मुरुडं विनायकमहं चिन्तामणिं देवरम्. मित्रांनो, आत्ताच इथं दणक्यात आज सलामीचा कार्यक्रम चालू होणार. चला, सिद्धी प्रवेशद्वारावरची मंडळी आत आल्याशिवाय सलामी देणार नाही. आदरणीय संतांच्या गोविंदा गोपाल कृष्ण भगवान की. साखरच्या गोविंदा पथकाने 5 सरांची यशस्वी सलामी या ठिकाणी दिली आहे. गोविंदाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. साखरच्या गोविंदा पथकाला या ठिकाणी आता मंचावरती 5 सलामी दिल्याबद्दल साखरच्या गोविंदा पथका गोविंदाने आणि या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. दूर दूर गूंजे फितूर पर बादशाह है, फूलों का रास्ता है मेरे सामने. हर तरफ है ये शोर आया गोकुल का जोड़. तोड़े कहीं नैना जोड़े, कहीं मटकी तोड़, कहीं मटकी तोड़े.
शिवराज गोविंदा पथक आपली सभा राज गोविंद पथक 6 थरांची सलामी, जबरदस्त सलामी आणि छोटा गोविंदा गणपती छोट्या गोविंदासाठी टाळ्या जाऊया मुशीकर. हात डोक्यावर घेऊन टाळ्या करा, हात डोक्यावर घेऊन. शबाश शबाश शबाश. वर्षाचा गोविंद आहे. आणि आता तुम्हाला दुसरी आश्चर्याची गोष्ट सांगतो. हा नाहीये, ही आहे. तेव्हा तिच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि तुमच्यासाठी हे धाडस, हा धीर, ही ताकद जेव्हा आमच्या मुलीमध्ये निर्माण होईल तेव्हा महाराष्ट्रातल्या कुठल्याही मुलीवर अत्याचार होणार नाही. तिथल्या तिथं आपलीचं कौतुक करण्यासाठी म्हणा छत्रपती शिवाजी महाराज की, गणपती बाप्पा. आता हिचा परिचय करून घेऊ आपण. नेते आदरणीय अमृत दादा अल्लाहताई, कृष्ण भगवान की. एका जोरदार टाळ्या होऊन जाते, जोरदार खणखणीत. अरे हात डोक्यावर, हात डोक्यावर. टाळ्या होऊन जात्या. आणि अशा फॉलो करा. मी माझी पॅशन फॉलो करते. तुम्ही तुमची पॅशन फॉलो करा. तुमची पॅशन काय असेल ती तुम्ही सांगा. आणि मी माझ्या छोट्या दिदीदारांना असं सांगणार आहे की तुमची पॅशन असेल ते तुम्ही तुमच्या मम्मी पप्पांना सांगा. ते तुम्हाला हेल्प करतील. त्या चिमुरडीला आपल्या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या अभिनेत्री ऐश्वर्या, तेव्हा त्यांचं स्वागत. दोन्ही ह्या डोक्यावर घेऊन एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जोरदार. बोला गोपाल कृष्ण भगवान की. शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, जय भवानी. एक
थँक्यू. मांजरेकर अनुभवलेत. बिग बॉस मध्ये दम देताना पण आम्ही त्यांना पाहिलंय. त्यांचे सगळे विलनचे रोल आमच्या इथं लक्षात आहेत. तर मग बाबा घरात पण तसेच आहेत का? नाही नाही, तशी थोडी नसतील, पण मला एवढं बरं वाटतं जेव्हा बाबांना एवढं प्रेम मिळते. एकदा बाबांसाठी थोडासा, अरे एकदा कल्ला होऊन जाऊ दे आपल्या महेश भैयांसाठी. जोरदार. नाही, खूप बरं वाटतं आणि मला खूप बरं वाटतं आणि ते अजिबात घरी मिळत नसतात. कलाकार म्हणून नाहीच तर एक मुलगी म्हणून, एक स्त्री म्हणून, एक महिला म्हणून या गोष्टीचा खरंच खूप राग येतोय आणि खरंच खूप वाईट वाटलंय मला. कारण मी स्वतः मुंबईची, मी ठाण्याची आहे. माझी फॅमिली स्वतः बदलापूरला राहतात. माझ्या रिलेटिव्स पैकी बरेच लोक. आणि आत्तापर्यंत मी लहानपण माझं घालवलंय आणि मी आत्तापर्यंत इतकं सेफ सिटी होती माझ्यासाठी. खरंच हे खूप लाजिरवाण आहे. कारण मीच नाही तर अभिनय क्षेत्रातल्या प्रत्येक स्त्रीने, प्रत्येक पुरुषाने ही गोष्ट, या गोष्टीवर आपलं मत मांडलं आणि खरंच खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. ह्या आईला, प्रत्येक वडिलांना हेच सांगेन की मुलीला घराबाहेर जाऊ नका हे सांगण्यापेक्षा, कारण आमच्यासारखी तर मायरासारखी इतकी लहान मुलगी, माझ्याहून मोठी ऍक्टर आहे ती, म्हणजे ती मूवी आणि या सगळ्या गोष्टींमध्ये इतकी पुढे आहे. तर तुम्ही विचार करा ना, लहान लहान मुली जर का इतक्या पुढे जाऊ शकतात, तर तुम्ही मुलींना अडवण्यापेक्षा तुमच्या मुलाला सांगा की प्रत्येक मुलीला तुझ्या बहिणीप्रमाणे, आईप्रमाणे बघ. नो डाऊट प्रत्येकाचे गर्लफ्रेंड वगैरे. असं झालं. ट्रेन ड्राइवर नीचे लो, थोड़ा सा नीचे लो, बस. Bye bye.